नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. राज्यामध्ये सध्या मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतोय. एका बाजूला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेत, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे वडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव हा मुद्दा घेऊन जे आहे ते उपोषण करताना पाहायला मिळत आहेत. नेमकं या सगळ्या आरक्षणाच्या प्रकरणामधली किंवा आरक्षणासंदर्भातली कायदेशीर बाजू काय आहे? खरंच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू शकतं का? किंवा जी एक मागणी केली जाते की जी 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवण्यात यावी, या सगळ्याची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत घटनातज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि हा जो मुळात मुद्दा येतोय की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं, तर खरंच असं करता येऊ शकतं का? आपण केवळ राज्याचा विचार केला तर मराठा आणि ओबीसी असा आरक्षणाबद्दलचा संघर्ष आपल्याला दिसतो. पण हे समजून घ्यायला पाहिजे बिहारचा जो निर्णय कालचा आलेला आहे त्याच्यावरून, की हा केवळ महाराष्ट्रातला प्रश्न नाही. हा हरियाणामधला प्रश्न आहे, हा राजस्थानमधला प्रश्न आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारची मागणी झालेली आहे, की ओबीसी घटकांचं आरक्षण न जाता बाकीचं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे मग ते आरक्षणाची मर्यादा जर इंदिरा साहनीच्या केसमध्ये 50% अशी ठरवून देण्यात आली असेल, तर त्याच्यापेक्षा जास्त वाढीव आरक्षण देता येणार नाही, असं पुन्हा एकदा बिहारच्या निर्णयाने अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये सगळेच जण फार सुबत्तापूर्ण आहे. मराठा समाजामध्ये सगळेच जण कारखानदार आहे. सगळेच जण राजकीय नेते असल्यामुळे धनदांडगे आहेत, असा समज करून घेणं सुद्धा चुकीचं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. जे शेतकरी केवळ शेतीवर आधारित जीवन जगतात, त्यांचं उत्पन्न फार जास्त नाही. जे शेतीमध्ये मजुरी करतात त्यांचे जगण्याचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे जर पूर्ण विकासाची इकॉनॉमी ही या आधारे लक्षात घेतली जात असेल, की कोणत्या समूहाचा किती सहभाग GDPमध्ये आहे, तर मग शेतकरी त्याच्यात मागासलेला आहे. आणि मग शेतकरी जर मागे राहणार असेल, जो अन्नधान्य पिकवतो, नवनिर्मिती करतो, म्हणजे एखादा प्लास्टिकचा ग्लास तयार करणं, ही काही नवनिर्मिती नाही आहे, ती कोणी करू शकेल. पण शेतीमध्ये धान्य पिकवून मूठभर धान्य पिकवल्यावर पोतभर धान्य जर कोणी काढत असेल आणि लोकांचे भूक भागवत असेल, तर त्या व्यक्तींना, त्या समाज समूहाला जास्त महत्त्व देणारी नीती असली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रातला हा अशा अर्थाने बघायला पाहिजे, की खरोखर गरज असलेले जे लोक आहेत त्यांना केवळ निकष नाही, मग कागदपत्र नाही, अशा आधारे आपण न बघता आता एक काही नवीन उपाय त्याच्यातले शोधले पाहिजे असं मला वाटते. म्हणजे बिहारमध्ये जो प्रयोग झाला आणि सगळीकडे राहुल गांधींपासून सगळ्यांनी मागणी केली, की जातनिहाय जनगणना करा. म्हणजे जाती जनगणना झाल्यानंतर मागासलेला वर्ग नेमका कोण आहे, किती आहे, हे आपल्याला समजेल. भारतातली ही जातनिहाय जनगणना अनेक वर्ष झालीच नाही, ती झाली पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे. पण जातीवर आधारित जातगणना, कास्ट सेन्ससच्या आधारे बिहारमध्ये 50% वरून डायरेक्ट जे रिझर्व्हेशन वाढवलेलं होतं 65% पर्यंत, ते आरक्षण टिकलेलं नाही. आणि त्यामुळे मराठा, ओबीसी आरक्षणाबद्दल जो प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यात नवीन प्रकारे शोधलं पाहिजे आपण, की काय उपाययोजना होऊ शकेल. आता रोजगार, नोकरी, शिक्षण यामधील वंचितांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न बिहारमध्ये झाला. जातनिहाय जनगणना हा निकष लावला गेला आणि तो उपाय असू शकतो असं आपल्या सगळ्यांना वाटलं. तर आता हे लक्षात आलं या निर्णयानंतर, की तो उपाय नाही आहे किंवा तोच उपाय नाही आहे, आणखी काही उपाय असू शकतील. आणि हा एक प्रश्न आहे. दुसरं, असमानता संपवण्यासाठी कोणतातरी रचनात्मक मार्ग वापरला पाहिजे. आणि ते रचनात्मक मार्ग, त्याला कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच आपण म्हणू, ते कोणते-कोणते असू शकतील त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. हा काही भांडण्याचा विषय नाही आहे, हा माणसांच्या जीवनाचा विषय आहे, जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटवणाऱ्या राजकारणाचा आणि राजकीय लोकांचा निषेध केला पाहिजे. पण लोकांच्या जीवनाचे प्रश्न त्याच वेळेस समजून घेतले पाहिजे. आता बिहारमध्ये जे न्यायालयाच्या निर्णयातून पुढे आलेलं आहे ते आपल्याला दिसते, की बिहारमध्ये ओबीसी, ईबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब एकत्रितपणे 85% लोकसंख्या एकूण राज्याच्या ह्याच्यात आहे. आणि त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होतं असं बिहार सरकारचं म्हणणं होतं, पण ते आरक्षण टिकू शकलं नाही. आता असमानता दूर करण्यासाठी विविध मार्गी उपाययोजना असू शकतात. हे पटवून देणं आपण एका बाजूला सुरू ठेवलं पाहिजे. आणि
वन ट्रॅक अप्रोच चालणार नाही, हे ओबीसी आणि मराठा नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. आंदोलन करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी मनोज जरांगे पाटलांना हे सांगेन की वन ट्रॅक अप्रोच आणि वन ट्रॅक सोल्युशन असं या प्रश्नाचं असू शकत नाही. त्यामुळे हा एकमार्गी अशा स्वरूपाचा विचार असू शकत नाही. तसंच मग हाकेंनाही ते सांगायला पाहिजे की आंदोलन करण्याचा हा विषय नाही, बसून सोडवण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे कृषी क्षेत्रात मुख्य कामगिरी करणारे जो फोर्स आहे त्याचा विचार झाला पाहिजे. आणि मी मगाशी जसं सांगितलं की केवळ GDPमध्ये ते किती कॉन्ट्रिब्युशन करतात त्याच्या आधारे तुम्ही नागरिकांना महत्त्व देणार का, ते सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून वंचित असलेल्यांसाठी सामाजिक न्यायाची परिस्थिती निर्माण केली जाईल, हे जे प्रॉमिस दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशननी, भारतीय संविधानाने, की जे वंचित आहे, विकासाच्या प्रक्रियेत मागे पडलेले आहेत, त्यांच्यासाठी विशेष योजना, पॉलिसीज तयार केले जाईल, हे कॉन्स्टिट्यूशनल कमिटमेंट आहे आपली. आणि त्यामुळे मला असं वाटते की त्याच्याबद्दलचा विचार झाला पाहिजे. शेवटचं इंदिरा साहनीच्या केसमधलं वाक्य किंवा फाइंडिंग महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलं होतं की प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस टू द टोटल पॉप्युलेशन वूड सर्टनली बी रिलेव्हंट. मग याच्यात एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला दिसतो की कुठेतरी स्कोप आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रितपणे विचार करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे. आंदोलनाच्या मार्गाने समाज जीवन विस्कळीत करून कोणत्याही प्रकारचे प्रश्न आतापर्यंत सुटलेले नाही आहेत. दबाव निर्माण झालेला आहे. लोकांना माहिती झालेलं आहे की मराठा समाज म्हणजे श्रीमंतच आहे, असा समज करणं चुकीचं आहे. लोकांना माहीत झालेलं आहे की ओबीसी मध्ये काही जण मराठा असलेले सुद्धा आहेत आणि ते ओबीसी सर्टिफिकेट त्यांच्याजवळ आहे. मग आपण ह्या सगळ्या वास्तविकता तपासून एका जागी बसून याच्यावर निकाल किंवा निर्णय घेतला पाहिजे. सर, बिहारच्या निर्णयावरून बिहारचं जे 65% आरक्षण होतं ते तर आता रद्दबातल करण्यात आलेलं आहे. राज्य सरकारनं जे विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचं ठरवलं होतं, त्या निर्णयाचं काय होऊ शकतं? कोणत्याही प्रकारे रिझर्वेशनमध्ये जर वाढ होणार असेल तर तो प्रश्न कायदेशीर गुंतागुंतीचा ठरू शकतो. त्यामुळेच मी म्हटलं की परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर हे 10% ते 5% असं करून चालणार नाही. आपल्याला एकत्रित निवडणुकीची मर्यादा आरक्षणाची मर्यादा जी वाढत चाललेली आहे त्याचा विचार करावा लागेल. त्या संदर्भात एक कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने खरं तर पुढाकार घेतला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की आज एका राज्यात दिलं तर उद्या ते टिकत नाही. त्यामुळे राज्य सरकारची भूमिकापेक्षा केंद्र सरकारची सामूहिक आणि एकत्रित भूमिका काय आहे सगळ्या राज्यांच्या प्रश्नासंदर्भात, जसं मी मगाशी सांगितलं, गुजरातमध्ये पाटीदारचा प्रश्न आहे, राजस्थानमध्ये प्रश्न आहे, हरियाणामध्ये जाट लोकांचा, पंजाबमध्ये प्रश्न आहे, असे सगळीकडेच रिझर्वेशनचे जे विखुरलेले प्रश्न आहे, केंद्र सरकार का जबाबदारी घेत नाही एकत्रितपणे, का ते राज्य सरकारवर नेहमी ढकलतात, हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी मनोज जरांगे पाटलांना तर हे सांगेन किंवा हाकेंनाही सांगेन की तुम्ही आंदोलन करायचं असेल ना, तुमची एकमेव मागणी ठेवा की जोपर्यंत पंतप्रधान आम्हाला भेटायला येत नाही या प्रश्नावर तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही किंवा तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असं काहीतरी करा. कारण की यांचं राजकारण झालं की विषय संपला, यांचं म्हणजे राजकीय पक्षांचं. आणि मग मराठा समाजाचा वापर, मग ओबीसी समाजाचा काही जण वापर करतील. हे राजकारण करण्याचे विषय आहेत का, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून याबद्दलचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण संविधानिक विश्वास निर्माण केला पाहिजे की आपण संविधानामध्ये बांधिलकी स्वीकारलेली आहे की जे कोणी मागासलेल्या वातावरणात राहत असतील, वंचित असतील, विकासाच्या प्रवाहापासून दूर झालेले असतील, ज्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्याबद्दलचा विचार एक सोल्युशन म्हणून झाला पाहिजे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. ताई, काल शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत निसर्गमध्ये मोठी बैठक झाली. आज तुम्ही जयंत पाटील खडसे असतील मोठी बैठक घेताय महिला आघाडीची राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची. काय अजेंडा असणार आहे या बैठकीवर, काय सूचना दिल्या जाणार आहेत तुमच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? अजेंडा मला माहिती नाही. मला मीटिंगसाठी बोलवलंय, मी मीटिंगसाठी आले. अजेंडा माझ्याकडे काय आलेला नाही, त्याच्यामुळे मी आपलं मीटिंगला मला बोलवलंय म्हणून मी आले. दुसरी गोष्ट की गेले अनेक म्हणजे जवळपास आठवडा 10 दिवस झाले जेव्हापासून लोकसभेचा रिझल्ट लागला त्याच्यापासून सातत्याने आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब हे सगळ्या आमच्या संघटनेचे अनेक रिव्ह्यूज आणि बैठका घेत आहेत आणि तो एक मोठा प्रोसेस गेले 8-10 दिवसच चालू आहे. त्याचाच एक भाग ही महिलांची मीटिंग असावी असं मला वाटतं. राज्यभरात मेळावे घेणार आहात का? कारण मला याची काय माहिती नाही.
ताई, आपण ज्यावेळेस होतात त्यावेळेस राज्यभर अनेक मेळावे तुम्ही महिलांचे घेतले होतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अजेंड्यावर पुन्हा तेच मेळावे घेण्याचं काही धोरण असणार आहे का आता? मला याची खरंच काही माहिती नाहीये. मला आज यशस्विनी सन्मान कार्यक्रम होता महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा. दरवर्षी आम्ही 22 जूनला आम्ही सत्कार करतो. याचं कारण आदरणीय पवार साहेबांनी या देशात पहिल्यांदा महिला धोरण आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून देशाची सुरुवात झाली. 22 जूनला 30 वर्षापूर्वी हे धोरण झालं आणि दरवर्षी आम्ही या धोरणाच्या बद्दल आत्मचिंतन करतो, महिलांचा सत्कार करतो आणि या धोरणांमधून काय काय त्यातून बदल, सामाजिक परिवर्तन झालं याचा एक आढावा आम्ही दरवर्षी घेतो आणि तोच कार्यक्रम आज सकाळी होता. ताई, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरवण्यावर असताना सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला पोहोचलेलं आहे व अनेक नेते मंत्री आहेत, त्यामध्ये ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके त्यांचं विनवणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कसं बघता, राज्यात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय? उशिरा का होईना सरकारला जाग आली. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल 10 वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच येऊन घेतली आणि गेले 10 वर्ष सातत्याने हे आम्ही करू, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती, आजही आहे. नंबर्स कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत. प्रस्ताव पाठवा, दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावं. आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रिहेन्सिव्ह आणलं तर आम्ही ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळाला. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसतोय. कोण जबाबदार आहे याला? आपण सरकार. दुधाला भाव नाही, साखरेची परिस्थिती, इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे, कांद्याची परिस्थिती, सोयाबीन, कपास, आरक्षण, नीटची परीक्षा, त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता, तुमच्या चॅनलवर मी पाहिलं होतं. सगळ्या मुलींना यावेळेस फी भरावी लागलेली आहे. किती अजून मुद्दे तुम्हाला सांग. अतिशय असंवेदनशील सरकार, ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार, घर फोडा, पक्ष फोडा, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी एवढंच करून सत्ता. 200 आमदार आहेत त्यांचे, 200. क्रांती घडवू शकतात इच्छा असेल तर, पण इच्छाशक्ती नाही ना या सरकारची. मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, सगळे सोयरे हा एक शब्द आणि 54 लाख जे कुणबीच्या नोंदणी झालेल्या आहेत ओबीसी सर्वे, ती रद्द करावी अशी मुख्य मागणी आहे ओबीसी आंदोलकांची. तुम्ही कसं याकडे पाहता? कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. ही लोकशाही आहे, लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात. त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा. सरकार 200 आमदारांचं सरकार आहे, मार्ग काढला पाहिजे. एकीकडे हे सरकार जरांगेंना सगळे सोयरे शब्द असं आश्वासन देतं की दिवस जरांगे त्यासाठीच भारताचे आंदोलन करतात. तेच सरकार आता ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन म्हणतो की सगळे सोयरे हा शब्दच असणार नाही. हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हेच तर विचारा ना सरकारला. जुमलेबाज, अखंड जुमलाबाजी दोघांनाही फसवतोय. अर्थातच डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. तुमच्या चॅनलवरच दिसतंय, मला वेगळं बोलायची गरज नाही. कॉन्ट्रडिक्शन ऑफ स्टेटमेंट दिस गव्हर्नमेंट. मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रडिक्शन्सनीच पडेल. ते कॉन्ट्रडिक्शन्सनी नाही पडलं, आईसनी पडलं. कॉन्ट्रडिक्शन आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये, या बाजूला. पेपर फुटीच्या ज्या घटना घडतात त्या विरोधात आता केंद्र सरकारने एक कायदा काढलेला आहे. खरंच याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, झालीच पाहिजे. पूर्णपणे केंद्र सरकारचं अपयश आहे. मी तर गेले कित्येक दिवस मागणी करते की SIT स्थापन करा. सातत्याने एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे, पेपर लीक होतातच कसे एवढ्या टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचा अर्थ काहीतरी कुठेतरी गॅप आहे ना मध्ये. गॅप त्याला जबाबदार कोण आहे? आणि आपण फक्त 2 दिवसाची न्यूज करता, तुम्ही विसरता की ते कुटुंब, त्या घरातली मुलं, घरातले सगळे आजी आजोबा, आई वडील कशातून भरडले जातात. त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. तो करिअरचा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. अशा टर्निंग पॉइंटच्या वेळी मुलं एवढी कष्ट करतात, आई वडील एवढं कष्ट करतात. अशा परिस्थितीत पेपर लीक होतो, कॅन्सल होतो, पोस्टपोन होतो.
कधीतरी त्या मुलांचा विचार केला या असंवेदनशील सरकारने? आणि याला जबाबदार अर्थातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा चुकीचा जो कारभार आहे ते. ताई, महाविकास आम्ही नीटची परीक्षा, आरक्षणाचा विषय, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, या सगळ्या विषयांवर आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे आम्ही खासदार आणि इंडिया आलाय पूर्ण ताकदीने लढणार. ताई, फेलोशिपचा एक विषय आहे. सारथी, बार्टी आणि महाज्योती विद्यार्थी आज तुम्हालाही भेटायला आलेत. काल निसर्गलाही आले होते. सरकारनं अनेक दिवसापासून त्यांची स्कॉलरशिप दिली नाहीये, याबाबतही काही आढावा घेण्याची गरज आहे. तुम्ही अर्थातच तेवढंच नाही, संजय गांधी निराधार योजना जी आहे ना, 3 महिने त्यांचे पैसे आलेले नाही. 3 महिने झाले. बारामती लोकसभा मतदारसंघ, शिरूर लोकसभा मतदारसंघात, पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पैसे आले नाहीत असं सातत्याने मला महिला भेटतात आणि सांगतात. म्हणजे मला सांगा, कुठे लोक समाधानी आहेत? आणि जर एवढा पैसा यांच्याकडे विकासासाठी आहे, मग कुणाचा विकास होतो? मी जेव्हापर्यंत मीटिंग मध्ये होते तेव्हापर्यंत पार्लमेंटमध्ये काय पुढे आम्ही करायचं, काय विषय सगळ्यांनी मिळून रेस करायचे. आज महाराष्ट्रासमोर कुठली मोठी आव्हान आहे. दुधाच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे. कांद्याची तीच आहे, सोयाबीनची तीच आहे, कपासाची तीच आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये, आता मी ते यायच्या आधीच मला एक बातमी एका चॅनलवर मला आत्ताच आली आहे माझ्या व्हॉट्सअपवर, की काहीतरी गाड्या फोडल्या वाटतं पुण्यात. हो, आज 3 दिवस कंटिन्यू. तर मग गाड्या फोडल्या जात आहेत, ऍक्सिडेंट होत आहेत, लोक फरार होतात ऍक्सिडेंट करून, ड्रिंक अँड ड्राईव्ह करून, ब्लड सॅम्पल्स मिक्स होतात. अरे पुण्यात चाललंय तरी काय? सुसंस्कृत पुणे आहे, शिक्षणाचा माहेरघर आहे, ड्रग्ज मध्ये वाढल्या. या सगळ्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनलवरच बघतो ना. आणि आम्ही डेटा वाईज, आम्ही कधी कोणावर खोटे नाटे आरोप करत नाही, पण डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. जागा वाटपाबाबत एक प्रश्न आहे. महाविकास आघाडी करून काल पवार साहेब पण म्हणले की लोकसभेच्या वेळेस आम्ही एक पाऊल मागे घेतले. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे? तिन्ही पक्ष समाधानी असतील जागा वाटपाबाबत? ही मीटिंग खरं आमची झाली पण नाही. पुढच्या मला वाटतं 25 का 26 तारखेला 27 त्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीची मीटिंग होईल, तेव्हा आमचे वरिष्ठ तिन्ही जे नेते असतील तिन्ही पक्षाचे, ते तुम्हाला सांगू शकतो. त्या प्रक्रियेत मी नाही. राज्यात इतकी अस्वस्थता आणि अशांतता असताना सुद्धा लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला राज्यसभेचं तिकीट दिलं जातं, याच्यावर काय सांगाल? त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. दुसरे के घर में क्यों जाको? जीएसटी काउन्सिलला गैरहजर राहिले. विकासाच्या मुद्द्यावर, निधीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात पैसे नको. हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला लागेल. जीएसटी काउन्सिलला गेल्या सगळ्याच वर्षाचा डेटा काढा. महाराष्ट्राकडून कोण कोण गेले, किती वेळा गेले, महाराष्ट्रावर काय झालं, महाराष्ट्राचा स्टँड काय जीएसटी काउन्सिलवर, या सगळ्याची माहिती मला वाटतं सरकारकडून विचारला. सरकारला प्रश्न तर जास्त संयुक्तिक नाही. राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याचे संकेत दिले जात आहेत. आता होत आहे राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याचे संकेत दिले जात आहेत. ताई, एवढे प्रश्न ऐरणीवर असताना मंत्रिमंडळाचं विस्ताराचं गरज खरंच आहे? आता विधानसभेची आचारसंहिता 2 महिन्यांनी लागणार आहे ना. आज 2 होईल असं बोलतात ह्याच्या म्हणजे मग 2 महिन्यासाठी करतायत का? आणि आता 2 महिन्यांनी किती आता तोडफोड झाली, वडगाव शहरामध्ये जी तोडफोड झाली त्याच्यामध्ये पोलिसांची पण गाडी फोडण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वी हडपसर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून एक आरोपी सुद्धा पळालेला आहे. बघ आता नेमकं काय करते, पोलिसांचा धाक हा राहिलेला चोरीच्या घटनेतील आरोपी होतात. बघा, आता मी जे गेले 6 महिने वर्ष म्हणते तोच तुमचा प्रश्न झालाय ना. मी डेटा काढून बघा तुमचा. जे मी गेल्या वर्षभरात बोलले तशा घटना होत गेल्या. कांद्याबद्दल अमोल दादांनी आणि मी पार्लमेंटमध्ये बोललो, दुधाच्या भावाबद्दल बोललो, आरक्षणाबद्दल बोललो, दुष्काळाबद्दल बोललो. दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून सातत्याने म्हणते की नियोजन पाण्याचं करा, चाऱ्या छावण्या करा. सरकारने केल्या नाहीत आणि तुम्ही बघताय काय काय झालं त्याच्यात. आणि तेच मी क्राईम बद्दल बोलते. महाराष्ट्रामध्ये जो क्राईम होतोय तो क्राईमचा डेटा तुम्ही काढून बघा. मी काही वैयक्तिक कुणावरच टीका करत नाही. मला गृहमंत्रीबद्दल, गृह मंत्रालय, महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान. पण त्याला तो मंत्रालय कसं चालतंय
ताई, लोकसभेच्या जर जागा दिखला ना, आपल्या 8 जागाल्यात 80% स्ट्राईक रेट आहे आपला. त्यावरून मी जसं जागा वाटपाबद्दल विचारलं, संजय राऊत असं म्हणाले की जरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी सुद्धा विधानसभेत तसं होणार नाही, समसमान जागा वाटप होईल, 96 जागा प्रत्येकाच्या हिस्स्याला येतील. असं काही मला खरंच यातलं काही माहिती नाही, मी त्या प्रक्रियेत आता नाहीये, त्याच्यामुळे मी कसं बोलणार. जीव मोठी घेऊन जायचं आता त्या अटल सेतूवर, दुसरं काय बोलणार. आणि ही काय पहिली गोष्ट नाहीये. अटल सेतूचं जसं तुम्ही दाखवलंय तसं तुमच्या सगळ्या चॅनल्सवर अनेक, म्हणजे आपण हातावरची खपली काढतो ना तसे रस्त्यावरचे कव्हर्स काढतात, असे अनेक व्हिडिओज दिसतात. अहो, आम्ही सगळे टॅक्स भरतो, मी पण टॅक्स भरते, तुम्ही पण टॅक्स भरता, त्या टॅक्सच्या पैशांनी हा विकास होतो. आणि ह्या विकासामध्ये जर ही क्वालिटीचा इश्यू होत असेल तर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. नॉट जस्ट इन हेस्ट. त्याचे जे म्हणजे मला आठवतं कर्नाटकामध्ये 40% सरकार होतं, आता हे 30-40 का 50% सरकार आहे. ते थोडं अभ्यासपूर्वक आम्हाला बघावं लागेल, कारण प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये अशाच गोष्टी कशा होतात. नवीन रोड्स येत आहेत, नवीन रिंग रोड्स होत आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी वर्तमानपत्रात वाचायला येतात. त्यामुळे नक्की ही जी डेव्हलपमेंट होते ती व्यक्तींची होते का आपल्या नागरिकांसाठी होते, हा एक अभ्यासाचा विषय. विधानसभेत पक्ष तुम्हाला ती जबाबदारी द्यायची ती देईलच, पण तुम्हाला स्वतःला राज्यभर दौरा करायला आवडेल. आता पक्ष करतील तो दवारी. एक तर पार्लमेंट सुरू होणार आहे, पार्लमेंट नंतर बजेट सेशन. बजेट हे खूप महत्वाचं सेशन असतं आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इलेक्शन मध्ये आलं की 24/7 सतरंजी उचलण्यापासून भाषण करण्यापर्यंत सगळ्यांनी सगळं करायचं. रील्स व्हायरल होत आहे, पुण्यात जीवघेणे रील्स तयार केले जात आहेत. रील्स व्हायरल होत आहे, जीवघेणे रील्स तयार केले जात आहेत. त्यावर तरुणांना काय सांगा? कारण मी काल बोलले त्याच्यावर आणि आज सकाळच्याही भाषणात मी बोलले की रील्स हे एक आनंदाचे 2 क्षण आहेत. त्याच्यात रिस्क घेणं हा मला नाही वाटत फारसा शहाणपणा आहे. त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय, हे घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाताना हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे रील्स घेत आहेत मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने पोलिसनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केलं. आता दोन्ही गोष्ट नाही, जालन्याचं आणि पुण्याचं आता संपेल असं सरकारचा प्रयत्न आहे. त्यानंतर असा एक प्रयत्न होऊ शकतो राज्यात. ऑब्व्हियसली वातावरण तयार झाले, मराठा विरुद्ध ओबीसी, त्याचा पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर ते थांबवण्यासाठी काय? हो, ट्रिपल इंजिन सरकारला विचारा ना. 200 आमदारांचं ट्रिपल इंजिन सरकार आहे, हे मी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना. हे सगळे जे प्रश्न झाले ते ट्रिपल इंजिन खोके सरकारचे आहेत, आमचे नाही आहेत. आम्ही क्रिएट केले नाहीत, त्यांनी क्रिएट केले. कारण का ते आम्ही करणार म्हणून सांगतात, सत्तेमध्ये आल्यावर काहीच करत नाही. भारतातच लोकांच्या मध्ये अस्वस्थता होणार. आणि आरक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्यांचा असेल, मुलांची फी, ज्यांची मुलगी होती त्या आहे आता शिक्षणाला, त्यांना असं वाटलं की आपली फी माफ होणार. सगळ्या पालकांना फी भरावी लागली आहे. मग काय झालं त्या निर्णयाचं? मला तर वाटतं की सगळ्या पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. आणि त्यांनी नाही केलं तर पार्लमेंट झाल्यावर मी करतो, कारण का अन्याय आहे असं. आंदोलनावर भुजबळ म्हणतात की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. लोकशाही हे प्रत्येकाला बोलायचा अधिकार. पुण्याचे नवनिर्वाचित मंत्री मुरलीधर मोहोळ हे काही दिवसांपूर्वी शंकर महाराज मठामध्ये आले होते. त्यावेळेस भाजपच्याच 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर दोन्ही बाजूंनी खुलासे करण्यात आले. याच सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर आत्ता आबा शिळीमकर आहेत. खरं तर रवींद्र धंगेकर हे या सगळ्याच्या विरोधात आक्रमक झाले आणि रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच काही वेळापूर्वी शंकर महाराज मठामध्ये येऊन क्षमा प्रार्थना केलेली आहे की जे काही इथे राडा झाला, जो काही गोंधळ झाला त्याच्या विरोधात त्यांनी क्षमा मागितली आहे. माझ्याबरोबर आबा शिळीमकर आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. काय सांगाल, काय नेमकं झालं होतं? तुम्ही या भागात होता, तुम्ही सुद्धा उपस्थित होतात त्या ठिकाणी, तुमचे कार्यकर्ते होते, काय घडलं होतं नेमकं? काल दुपारी आमचे माननीय मंत्री महोदय मुरली अण्णा मोहोळ हे शंकर महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. ते आले असताना त्यांच्याबरोबर आमचे काही पदाधिकारी, काही नगरसेवक होते. ते दर्शन करून आम्ही पाद्यपूजाला बसलो होतो. पाद्यपूजा चालू असताना बाहेर मुरली अण्णा येणार म्हणल्यानंतर खूप नागरिकांची गर्दी झाली होती.
आणि गुरुवार असल्यामुळं मठात आमची दर गुरुवारी गर्दी असतेच, म्हणजे इतर दिवसापेक्षा गुरुवारी खूप गर्दी असते. तर काल नागरिकांची खूप गर्दी होती. काही मुरली अण्णांना भेटण्यासाठी काही लोक येत होती, परंतु आतमध्ये पाद्यपूजा असताना सर्व पदाधिकारी आतमध्ये होते, त्यामुळे पोलिसांनी दरवाजा बंद केला होता त्या पाद्यपूजेचा आणि काही नागरिकांना थांबायला सांगितलं होतं. गर्दी झाल्यामुळं काही नागरिकांच्यात त्या आतमध्ये सोडण्यावरनं काहीतरी वादविवाद झाला, शाब्दिक चकमक झाली, त्यातनं ते थोडं हातपायवरती आलं, असा प्रकार झाला थोडा बाहेर. आम्ही ज्यावेळेस पाद्यपूजा उरकून बाहेर आलो त्यावेळेस हे सगळं घडून गेलं होतं. आम्हाला ते दिसलं की त्याबरोबर मुरली अण्णा पण होते, आमचे नगरसेवक होते, भीमाले होते, महेश वाबळे होते, परत अजय खेडेकर होते. आम्ही सगळे बाहेर आलो तोपर्यंत हा प्रकार सगळा संपून गेला होता. परंतु विरोधकांनी काल कुठली तरी छोटीशी क्लिप पाठवली. त्या क्लिपमध्ये आमचा पदाधिकारी कोणी दिसत नाही, आमच्या भारतीय जनता पार्टीचा कोणी नागरिक दिसत नाही आहे. तरी पण विरोधकांनी खोटा प्रचार करून सगळ्या मीडियाला खोटी बातमी देऊन हे भारतीय जनता पार्टीच्या 2 नगरसेवकाचं भांडण आहे असा वाद लावला आणि भासवलं, नागरिकांच्या मध्ये गैरसमज केला. आणि आमचं श्रद्धास्थान असलेलं श्री सद्गुरू शंकर महाराज हे अनेक लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. अशा श्रद्धास्थानामध्ये हे ज्यांनी बातम्या पसरवल्या तर कधीही आम्हाला वर्षभरात कधीही या ठिकाणी येताना दिसले नाहीत, दर्शनाला दिसले नाहीत. आता तुम्ही रवी भावांचं सांगताय ते कधीही मला एवढ्या वर्षात मी बघतोय ते कधीही शंकर महाराज मठात आले नाहीत आणि आज त्यांना नौटंकी सुचते. त्यांची नौटंकी आता किती एकदा लोकसभेत पुणेकरांनी त्यांना घरी पाठवले, आता विधानसभेलाही लोक घरी पाठवणार आहेत. तर यांनी आता नौटंकी बंद करावी आणि पुणे शहरातल्या नागरिकांमध्ये जो गैरसमज पसरवतात तो बंद करावा. आणि आज मला सांगा, आज त्यांच्या त्या येण्यानं आज दिवसभर त्यांचे मेसेज फिरतात, मी क्षमायाचना करण्यासाठी येणार आहे. काय क्षमायाचना करणार तुम्ही? एवढ्या दिवस कधी तुम्ही शंकर महाराजांच्या मठात दर्शनासाठी कधी आलेले नाही, कधी आम्ही बघितले नाही. आम्ही इथं स्थानिक आहोत, आम्ही रोज शंकर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. आम्ही इथं स्थानिक भक्त असताना लाखो त्याच्यावरती श्रद्धास्थान या पुणेकरांचं असताना अशी नौटंकी करून एवढा तुम्ही बघितलं. आता पोलिसांच्या सगळ्या बंदोबस्तानं याला छावणीचं स्वरूप आलं आहे. हे बरोबर नाही. आमच्या शंकर महाराज मठाला हे बदनाम करतात, त्या देवस्थानला बदनाम करतात. ह्यांची नौटंकी राजकारणाला आपल्याला अनेक मैदानं पडलेत ना, अनेक कारणं आहेत, पुणे शहराच्या अनेक समस्या आहेत, त्यासाठी आंदोलन करा. वाहतूक प्रश्न आहे, नदी सुधार आहे, अनेक प्रश्न पडलेत की पुणेकरांसाठी, ते करा ना. तुम्ही इथं आमच्या दैवतापाशी येऊन तुम्ही का नौटंकी करताय? पण या सगळ्यामध्ये तुमचे कार्यकर्ते होते असं उल्लेखनीय, तुमचं नाव यामध्ये आलं. कार्यकर्ते म्हणजे आता बघा, आमच्याकडे शंकर महाराज मठात येणारा प्रत्येक भक्त हा आमचा गुरुबंधू आहे, ते आमचेच होते. परंतु आमच्याच गुरुबंधूंमध्ये वादविवाद झाला. मग त्याचा भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? जिथं जे मठात येतात ते भक्त येतात. आम्ही राजकारणाचे जोडे मठाच्या बाहेर ठेवत असतो आणि मग आतमध्ये जात असतो. राजकारणाचे असतील, हेवे दावे असतील, कोणाचे कसले संबंध असतील ते आम्ही बाहेर ठेवतो आणि सगळं बाहेर ठेवून आम्ही शंकर महाराजांकडे जातो. त्यात सगळे भक्तच असतात, त्यात वादविवाद, कुणाचे पक्षपात असं काही नाही. परंतु या विरोधकांनी खडसळपणा करून आमचं देवस्थान बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आमचं तर ही कर्मभूमी, जन्मभूमी सगळं आमचं हे शंकर महाराज मठ. म्हणजे आम्ही इथं राहतो, मी स्थानिक नगरसेवक आहे, महाराजांच्या कृपेनेच मी नगरसेवक झालोय. या ठिकाणी गेले 12 वर्ष 20 रुपयात जेवण देतो. या ठिकाणी आमचं हे इथं कर्मभूमीच आहे. त्यामुळं बाहेरच्यांनी इथं येऊन आंदोलन करणं, तुम्हाला यायचं तर माझ्या घरी या ना, माझ्या घरी या, माझ्या दारात या आंदोलन करायला, परंतु माझ्या दैवताच्या दारात येऊ नये. काल असं बातमी पसरवली की महेश वाबळेचा आणि शिळीमकरांचा काहीतरी वाद झाला. महेश वाबळेनं आम्ही काल दिवसभर बरोबर होतो, आम्हालाच माहिती नाही बाहेर काय झालं, आणि ते घडल्यानंतर सुद्धा आम्ही दिवसभर कार्यक्रम अटेंड करत होतो. म्हणजे खोटा प्रचार करायचा. तुमच्या कार्यकर्त्याला इतर पक्षाच्या कार्यकर्त्याचा वाद झाला असता, काहीतरी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असतं त्या वादातनी त्यांच्या, तर तुम्ही आमच्यावर आरोप करा की तुम्ही केलंय. परंतु त्यात काही घडलेले नाही. छोटासा वादविवाद झाला, तो असा सातत्याने होत असतो. गर्दी झाल्यावरती धक्काबुक्की लागत असती, एकामेकांचे हातपाय होत असतील. परंतु कालचा प्रकार हा भाजपच्या माथी मारायचा हे चुकीचं आहे. महेश वाबळे पण आहेत आपल्या बरोबर, काय सांगाल? तुमचे कार्यकर्ते होते की नाही? भक्तजन होते, त्या कार्यकर्ते कोणी नव्हते. कारण तो ठरलेला कार्यक्रम होता. मुरली अण्णा तिथे दर्शनाला येणार होते. थोडासा विलंब लागल्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढत चालली. गुरुवार होता आणि गुरुवारी भक्तजन जास्त प्रमाणात येतात आणि त्यावेळेस दर्शनाला गेल्यानंतर त्या तिथं गर्दी झाली आणि त्या गर्दी झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते सुद्धा तिथं दर्शनाला गेले आणि जे लाईनीला थांबले होते
त्या लाईनीला थांबणारे भक्तजन आणि जे कार्यकर्ते दर्शन झाले, थोडंसं त्यांच्यामध्ये थोडं की प्रसादाचा टायमिंग होता, बाबांना नैवेद्य दाखवायचा टायमिंग होता आणि त्याच्यानंतर आरती होती, त्यामुळं आम्हाला दर्शन घेऊन जे आहे ते आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर तिथं गडबड काय झाली ह्याची आम्हाला कल्पना नाही, कारण पाद्यपूजा आम्ही करत होतो, आम्ही शेजारी बसलो होतो, पाद्यपूजा झाली, आम्हाला आतमध्ये सत्कार झाला आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं की ह्या सगळ्या गोष्टीच्या इथं काय. पण दुसरी अशी गोष्ट, जे सहकारी आहेत इतर पक्षाचे, त्यांना आमच्या घरची काळजी काय एवढी, त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, ते इथे येणार आहेत, इथं ते नौटंकी करणार आहेत, त्यांनी करावी. हे श्रद्धास्थान आहे आमचं, इथे यावं, प्रत्येकाने दर्शन घ्यावं हे आम्हाला पण वाटतं. परंतु आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या इथले जे जुने जाणते कार्यकर्ते ज्या त्या काँग्रेस पक्षाचे होते ते तुमच्याबरोबर किती होते ह्याचं आत्मपरीक्षण खरं तर दंगेकरांनी करावं. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित राहणार आहोत, आमच्या कुटुंबात आम्ही काय करतोय ह्याची त्यांना काही गरज नाही आहे ना. बरं, इतर पक्षांनी 2 गटात वादवले याची माहिती न घेता स्वतःचा राजकीय पोळी भाजण्याकरता आता आमदारकीची चाहूल लागल्यानंतर त्यांचे पुणे शहरामध्ये लोकसभेमध्ये त्यांची चांगल्या पद्धतीने हार आले, कारण लोकांनी त्यांना घरी बसवलेलं आहे. कारण त्यांचा नौटंकी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, कसब्यात सुद्धा नौटंकी केली, त्या नौटंकीला बळी आपलं शेवटी कसं आहे, पुणेकर हळवेत आणि ह्या ह्याच्यामध्ये ते निवडून आले. परंतु लोकसभेला ती नौटंकी चालली नाही. त्यांनी तशाच प्रकारे सकरनगर पोलीस स्टेशनची इथून अशाच प्रकारे खोटं नाटा आरोप केले आणि ते आरोप सिद्ध पण नाही झाले. त्यांनी CCTV फुटेजने स्वतःच्या खिशातले पैसे टाकले, तिथं टाकून दिले आणि तेच म्हणले की हे पैसे. काय गरज नाही आम्हाला, हा पक्ष मोठा पक्ष आहे आणि हे गरज नाही आहे कोणाची, म्हणजे की पैसे वाटण्याची गरज नाही, कारण हे कामाला मतदान देणारे आणि पुणेकर सुद्धा नाहीत, सदन आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाण आहे. म्हणून मला एक आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यावं, दर्शन घ्यावं, कारण बाबा आहेत, सगळ्यांचे आहेत ते, तर त्यांनी येऊन दर्शन करावं, पण कुठली नौटंकी नाही करावी. त्यांनी त्यांची नौटंकी थांबावी आणि दर्शन घ्यावं. तुम्हाला काय करायचं करावं, पण त्यांनी कुठलंही आंदोलन इथं करणे गरज नाही. हे देव आहे, देवाचे इथं राजकारण, आणि आम्ही कसं आहे की राजकारणाच्या जागी तुमची श्रद्धा आहे तर तिथं तुम्ही श्रद्धा करावी, पण श्रद्धेच्या ठिकाणी राजकारण नसावं असं मला वाटतं. नक्कीच आपण बघतोय की दोन्ही सुद्धा नेते आहेत हे म्हणताना दिसत आहेत की श्रद्धेच्या ठिकाणी राजकारण नको, भाजपचेच कार्यकर्ते होते असं बोललं जात आहे. मात्र ज्या 2 नेत्यांचे 2 नगरसेवकांचे हे कार्यकर्ते होते असं बोललं जात आहे, त्यांचे कार्यकर्ते हे नव्हतेच असं ते म्हणतायत. त्यामुळे नेमकं मारहाण कोणामध्ये झाली, जो काही राडा झाला, जो काही व्हिडिओ दिसतो, या व्हिडिओतले लोक नेमके कोण आहेत हेच शोधणं सध्या महत्वाचं झालंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. एका बाजूला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी जे आहे तो ॲडव्होकेट मंगेश ससाणे पुण्यामध्ये आंदोलन करतायत. कालच ओबीसी शिष्टमंडळाने जे आहे ती सरकारची भेट घेतली आणि आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते सरकारचं शिष्टमंडळ पुण्यामध्ये मंगेश ससाणे यांची भेट घेण्यासाठी येणार आहे. तर त्याचबरोबर वडीगोद्री या ठिकाणी जे हाके आहेत त्यांची भेट घेण्यासाठी, त्याचबरोबर नवनाथ वाघमारे यांची भेट घेण्यासाठी सुद्धा हे शिष्टमंडळ जाणार आहे. याच्याविषयी बोलण्यासाठी आपण मंगेश ससाणे यांना बोलणार आहोत. दादा, काय सांगाल, काल सरकार ओबीसी शिष्टमंडळाने जे आहे ती सरकारची भेट घेतलेली आहे. काल सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसीचं आमचं शिष्टमंडळ, जालन्याचं शिष्टमंडळ आणि आमचे महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा, पंकजाताई, गोपीचंदजी पडळकर या सर्वांची तिथं बैठक झाली. ओबीसीच्या अनेक मागण्यांवर खूप डिटेलमध्ये चर्चा झाली. प्रत्येक मुद्द्यावर तांत्रिकदृष्ट्या उहापोह झाला आणि ज्या ओबीसीच्या आमची मुख्य मागणी आहे त्याच्यावर पण एक सरकारने अत्यंत जबाबदारीने भूमिका घेऊन तो सगळे सोयरेचा जो JR आहे तो सर्व पक्षीय मीटिंगमध्ये चर्चा करून त्याबाबत निर्णय केला जाईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि बाकीच्या आमच्या ज्या मागण्या आहेत, आधार कार्ड लिंक करण्याच्या, जनगणनेच्या, हॉस्टेल्सच्या आणि ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमिती करण्याच्या, ह्या सगळ्यावर सरकारने अत्यंत
प्राधान्याने आणि सकारात्मकपणे आम्हाला हे केलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे. आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांचे त्यातलेच जे काय मुख्य मुद्दे आहेत, कसं कोणत्या मागण्यांवर कार्यवाही करणार याबाबत आमच्याशी चर्चा करायला येत आहे. आणि आम्ही आशावादी आहोत, सरकार आमच्या ज्या काय मागण्याबाबत खुलासा करेल. भाऊ, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला जे आहे ते ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण हवं आहे, त्यासाठी ते दंड थोपडत आहेत. मनोज जरांगे दंड थोपटतील, पट थोपटतील. मनोज जरांगेंचं आता झालं आहे असं की एक लाड पुरवला गेला की दुसरा लाड, दुसरा पुरवला की तिसरा. त्यांना ते भान राहिलेलं नाही. त्यांना वाटतं प्रसिद्धी आणि भावनिक समाज झाल्यामुळं त्यांना जो जनमानसाचा सपोर्ट मिळाला आहे, त्याच्यामध्ये मी काही करेल, कुणालाही वाकवल, कुणाचंही ओरबडून घेईल, कुणालाही बाजूला सारेल, कुणाबद्दलही काय बोलाल. तर ही लोकशाही आहे, संविधानिक मार्गाने चालणारं सरकार असतं. प्रत्येक गोष्टीला कुठंतरी अंत असतो. ओबीसींच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. आता सरकारच्या पण सहनशीलतेचा अंत आपल्याला दिसून येतो आहे. आणि आता त्यांचे, मला नाही वाटत आता सरकार त्यांचं काय ते लाड पुरवल. ते जे म्हणतात ते ओबीसीतनंच घेणार. ते उद्या म्हणतील आम्ही SC STमधून घेऊ, उद्या म्हणतील ओबीसींना बाहेरच काढून टाका आरक्षणाच्या. त्यामुळे मनोज जरांगेसारख्या अशिक्षित माणसाचं ते बोलणं कुठल्या कायद्याला धरून किंवा नैतिकतेला धरून त्याला उत्तर देणं ते उगीच वेळ वाया घालवण्यासारखं होईल. भाऊ, 58 लाख जे आहेत ते कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत असे म्हणतात. हो, 58 लाख त्या पहिल्यापासून, म्हणजे महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जे काय महसूलचे पुरावे असतील किंवा इतर ज्या नोंदी असतील त्यात 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. आता आमचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे बरेच असे पुरावे आहेत की त्याच्यावर ओव्हर रायटिंग केलेलं आहे, खाडाखोड केलेली आहे, पुढं कू लिहिलं आहे, मागं कू लिहिलेलं आहे. शाळा सोडल्याचं जे रजिस्टर आहे त्याच्यावर पण काहीतरी मुख्याध्यापकांना दबावात आणून त्याच्यावर लिहिलेलं आहे. त्यामुळं कारण की हे जे झालं आहे गेल्या 7-8 महिन्यात, आणि हे दाखले द्यायचे ते जे कॅम्प लागले होते, आणि एका मोठ्या दबावापोटी त्याच्यामध्ये खूप अनागोंदी झालेत ही अशी आम्हाला शंका आहे. आणि आम्हाला असे अनेक उदाहरणं दिसून आलेत. त्यामुळं आमची ती शंका शासनाने निरसन करावं आणि याच्यावर जे श्वेतपत्रिका काढावी, आणि जे खोटे असे दाखले गेले असतील तर त्यांच्या तत्काळ कारवाई करून रद्द करावे. आपण बघतोय की भाऊ, मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हरकती मागवण्यात आल्या होत्या. जवळपास 8 लाख हरकती ज्या ओबीसी समाजाकडून देण्यात आल्या, त्याच्यावरती सरकारनं काहीही प्रक्रिया अजून तरी केलेली दिसत नाही. आमची मागणी तेच आहे. तुम्ही एक अधिसूचना काढली, म्हणजे कायदा बनवण्यासाठी एक ड्राफ्ट केला आणि त्याला नागरिकांकडून सूचना मागवल्या, त्यात काय बदल आहे का किंवा त्याच्यावर हरकत आहे का. जवळजवळ 8 लाख हरकती आलेल्या आहेत. आता तुम्ही एखादी गोष्ट करताना जर अभिप्राय मागवला आणि तुम्हाला बहुमताने असं मत व्यक्त झालं की हे करू नका, तर साहजिकच आहे नैतिकतेने एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून हे थांबवलं पाहिजे. तरी तुम्ही हे डावलून करणार. एकीकडे लाखो ओबीसींच्या भावना, त्यांचं मत, आणि इकडे मनोज जरांगेच्या उपोषणाचा दबाव, किंवा एकीकडे एक अशिक्षित माणूस की ज्याला भान राहिलेलं नाही आहे, तो मुख्यमंत्र्यांना अरेतुरे करतो, तो गृहमंत्र्यांना अरेतुरे करतो, तो नेत्यांना अरेतुरे करतो, तो उघड धमक्या देतो. बघू आता सरकार काय करते. आणि सरकारला ओबीसींचंच ऐकावं लागेल. ओबीसींचं नाही तर सरकारला कायद्याचं संविधानिक जबाबदारीचं भान ठेवून याच्याबाबत भूमिका घ्यावी लागेल. जसं तुम्ही म्हणताय की त्या सगळ्यांना आरतुरं करतायत, छगन भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू असंही ते काल म्हणाले. ज्या माणसाला 2 दिवस चालल्यानंतर तिसऱ्या दिवशी सलाईन लावायला लागतं, ज्या माणसाला तो ज्या गावात उपोषणाला होता त्या गावातनं त्याला उपोषणाला
विरोध झाला. त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याच्या विरुद्ध ठराव करून ग्रामपंचायतीतल्या 5 विरुद्ध 5 असा ठराव करून त्याला तिथं विरोध केला, तरी पण दबाव टाकून तो तिथं बसला आहे. ज्या गावात तो वास्तव्य आहे त्याचं, त्या गावातनं त्याला विरोध आहे. त्याच्या विरोधात 3000 महिला बाहेर निघल्या अंतरवाली सराटीमध्ये. हा काय छगन भुजबळ साहेबांचं राजकीय कारकीर्द संपवणार? तुझा आवाका किती? लोकसभेला प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार देणार होता, काय झालं? उमेदवारांकडून सुपाऱ्या घ्यायच्या, मग धनगर समाजाचे पडळकर, पंकजाताई मुंडे, इम्तियाज जलील यांना पाडायचं, जातीवाद करायचा, 50-50 बैठका घ्यायच्या. या माणसाने, मी तर म्हणतो, ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवावं, सरपंच होऊन दाखवावं अंतरवाली सराटीमध्ये, मग बाकी करिअर संपवण्याचा हे कराव्या मोठ्या वल्गना. आणि भुजबळ साहेब हे लोकनेते, ते नगरसेवकापासून महापौरापासून आज लाखो ओबीसींच्या हक्कासाठी लढतात. देश पातळीवर त्यांना ओबीसीचे नेते म्हणून मान्यता आहे. त्यामुळे या अशा जरांगे 5वी नापास माणसाचं ह्या अशा धमक्या आहेत. ते स्टंटबाजी असती, ते मीडियामध्ये अटेन्शन मिळण्यासाठी असतं. आपण बघतोय की आरक्षण मिळण्यासाठी एक प्रोसेस असते. सगळ्यात आधी तो सामाजिकदृष्ट्या मागास ठरणं गरजेचं आहे. असं मराठा समाजाच्या बाबतीत झालेलं नाही. तरीसुद्धा त्यांना जे आहे ते सरकारने लाड पुरवले किंवा अशी सगळी प्रोसेस होते, त्यामुळे हे सगळं अंगलट आलं असं वाटतं. आता कसं आहे, कारभारी जर जाणता हुशार असेल तर ती वाटचाल योग्य ठिकाणी होते. मराठा समाजामध्ये अनेक विचारवंत, आरक्षण अभ्यासक, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कुंडरे यांच्यासारखे आहेत. त्यांचा याच्यावर प्रचंड मोठा व्यासंग आहे. 2014-2018 मराठा समाजाला सामाजिक मागासलेपण करण्याचा प्रयत्न झाले, पण ते फेटाळलं गेलं. अनेक आयोगांनी प्रयत्न केले, अनेक आयोगांनी फेटाळलं. त्यामुळं आता 2024मध्ये नव्याने परत सामाजिक मागास होणं हे अशक्य आहे. मग हे असं कुठले तरी JR आणायचे, मागच्या दाराने घुसायचं, त्याला आम्ही विरोध करणार. सरकार दबावाखाली काम करते असं वाटतं. सरकार कधी, कोणतंही सरकार नैतिकता, संविधानिक मूल्य, लोकशाहीची तत्त्व हे फक्त दाखवण्यापुरतं असतं. सरकार नेहमी डोके मोजत असतं, समाजाची गणितं करत असतं. हे आपण भारतामध्ये बघतोय. आणि त्याच दबावामध्ये सरकारला वाटलं की आता या जरांगेंच्या मागं अशा आहेत आणि आपल्याला फटका नको. पण या उपोषणांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो ओबीसींचा आता उद्रेक होतो आहे, आता सरकार खडबडून जागं झालं आहे. आता सरकारला कळलं आहे की ओबीसींचं आगेमोळ जर उठलं तर आपल्याला स्वस्त बसून देणार नाही. त्यामुळे आता हे जरांगेंचे लाड आता बंद होतील. आपण बघतोय की भाऊ, ज्यावेळी सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं होतं, त्यावेळी छगन भुजबळ एकटे लढताना एक महाराष्ट्रामध्ये एक चित्र होतं. आज आपण बघतोय की सगळेच ओबीसी नेते जे आहेत ते एकवटल्याचं दिसून येते. पंकजा मुंडेही दिसत आहेत, धनंजय मुंडेही दिसत आहेत, अतुल सावे, अशी बरेच मंत्री जे ओबीसी नेते ते एकवटल्याचं दिसत आहेत. नाही, नक्कीच चित्र तसंच होतं. भयंकर परिस्थिती होती. विद्यमान आमदारांचे बीडमध्ये बंगले जायले, हॉटेल जायले, 50 पोलिसांची डोकी फोडली. हे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नव्हतं. आणि त्यामुळं प्रत्येकजण घाबरत होता, नेते घाबरत होते. पण छगन भुजबळ एक असं रसायन आहे की कधीच कुणाला घाबरलं नाही, कधी कारकिर्दीची त्यांनी काळजी केली नाही. त्यामुळं भुजबळ आहेत. आणि कोणतरी या अशा अत्याचाराविरोधात, अन्यायाविरोधात कोणतरी एक सुरुवातीला उभं राहणं गरजेचं असतं. आणि ती डेअरिंग भुजबळ साहेबांनी केली, ती त्यांच्यात पहिल्यापासून आहे. आणि त्यानंतर मग आता त्यांना हातबळकट करायला सगळे नेते आणि ओबीसी समाज येत चालला आहे. आता एक वेगळं चित्र येत्या विधानसभेला दिसेल. आता काही सरकारकडून काही तुम्हाला आश्वासन देण्यात आलेले आहे का? जी आहे ती बैठकही झालेली आहे.
नाही, आश्वासन नाही म्हणता यायची, सकारात्मक चर्चा झाली. आश्वासन आज ते देतील. काय सकारात्मक चर्चा झाली? मी सांगितलं ना तुम्हाला, ज्या आमच्या मागण्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट कशी काय पूर्तता करता येईल ते एक त्यांचं चालू आहे. त्यामुळं एकाच दिवसामध्ये सगळ्या मागण्या, सरकारी पातळीवर तांत्रिक इश्यू असतात, ते लगेच आले आणि ते झालं असं नसतं. त्याला पूर्वतयारी असते, प्रोटोकॉल असतो, प्रोसेस असते, पण त्याची सुरुवात केलेली. भुजबळ साहेबांशी काय बोलणं झालं? या भुजबळ साहेबांशी दररोज होतं बोलणं, या मीटिंगच्या वेळेस पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आणि भुजबळ साहेबच आमचं नेते आहेत OBCच्या प्रश्नामध्ये, त्यामुळं आम्ही त्यांच्याशी हितगुज करूनच सगळ्या गोष्टी निर्णय करतो आणि आमची बाजू लावण्यामध्ये भुजबळ साहेबांचा नेहमीच पुढाकार असतो. हे होते उपोषणकर्ते मंगेश ससाने. हे मागील 9 दिवसांपासून जे आहे पुण्यामध्ये उपोषण करतायत. OBC आरक्षण बचाव या मागणीसाठी ते जे आहे ते उपोषण करतायत आणि त्यांची मागणी आहे की सरकारने सगळे सोयऱ्यांचा जो GR काढलेला आहे तो तत्काळ रद्द करावा आणि आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्टमंडळ जे आहे त्यांची भेटही घेणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. मोठी बातमी समोर येते. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँग ऍक्टिव्हेट झाली की काय अशी चित्र सध्या पुण्यामध्ये निर्माण झाली आहेत. कारण आज पुन्हा एकदा कोयता गँगच्या वतीने पुण्यामधल्या वडगाव शेरी भागामधल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. 15 ते 20 जणांच्या टोळक्याकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. अर्थात त्यांच्या हातामध्ये कोयते होते, त्याचबरोबर मोठमोठे दगड सुद्धा होते. या सगळ्या घटनेचं CCTV फुटेज सुद्धा सध्या माध्यमांच्या हाती आलेलं आहे. अशीच घटना काल सुद्धा घडली होती. काल पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये असलेल्या किरकटवाडीच्या भागामध्ये ही घटना घडली आणि तशीच सेम घटना आज सुद्धा वडगाव शेरीमध्ये घडलेली आहे, चंदननगर परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये विशेषतः जवळपास 8 ते 9 गाड्यांचं नुकसान झालंय आणि मुख्य गोष्ट म्हणजे यामध्ये पोलिसांच्या गाडीचा सुद्धा समावेश आहे. पोलिसांची सुद्धा एक कार होती जिचं मोठ्या प्रमाणात यामध्ये नुकसान झालेलं आहे. यामध्ये तब्बल 6 4 व्हीलर, 4 ऑटो होत्या, त्याचबरोबर 3 2 व्हीलर होत्या. अशा प्रकारच्या गाड्यांचं नुकसान यामध्ये झालंय. पोलिसांची सुद्धा गाडी होती आणि पोलिसांची गाडी सुद्धा या टोळक्याने सोडलेली नाहीये. या सुद्धा गाडीचं नुकसान केलं. याचाच अर्थ पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा धाक आता या कोयता गँगवर राहिलेला नाहीये की काय, अशी प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा पोलिसांवर उपस्थित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग असेल किंवा हे सगळे गुन्हेगारीचे प्रकार कुठेतरी थोडेसे शांत झाले होते. अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. मात्र जसजशी लोकसभा निवडणूक संपलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा कोयता गँग ऍक्टिव्हेट झाली आहे. कारण सलग 2 ते 3 वेळा अशाच प्रकारच्या घटना किंवा कोयता घेऊन हैदोस घातल्याचं सध्या पुण्यामध्ये दिसून येत आहे. सलग 2 दिवस वाहनांची तोडफोड झाली आहे. त्यामुळे पुणे पोलीस पुन्हा एकदा या ऍक्टिव्ह झालेल्या कोयता गँगला रोखण्यामध्ये यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या सगळ्यावरती लगाम घालण्यासाठी आता पोलीस आयुक्त काय करणार याकडे सध्या संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागलंय. कारण पुण्यामध्ये सगळीकडे सध्या अतिशय भीतीचं वातावरण या कोयता गँगमुळे निर्माण झालंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, काय चर्चा? आज कॅमेरा लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर
साहेबांचे आशीर्वाद घेऊनच दिल्ली या ठिकाणी शपथविधीला जाण्याचा त्या ठिकाणी मी निर्धार केलेला होता. त्यामुळं उद्या मी दिल्लीला लोकसभेची संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी जाणार आहे. आज उद्धव साहेबांची या ठिकाणी आज आशीर्वाद घेतले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदरणीय बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेऊन आम्ही आता उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे. आपला प्रवास हा शिवसेनेतूनच सुरू झाला होता. माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून झाला. तुम्ही माझ्या अनेक भाषणामध्ये कधी कधी ऐकत असतात. मला माझं शिवसेनेचं उग्र रूप धारण करून नका देऊ. म्हणजे माझी सुरुवात शिवसेनेचं एक शाखा प्रमुख, गणप्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख आणि उपतालुका प्रमुख ते तालुका प्रमुख अशा सगळ्या पदावर, संघटनेच्या पदावर काम करत असताना आदरणीय कैलासवासी बाळासाहेबांची प्रेरणा नेहमी त्या ठिकाणी घेऊन चालत असतो. कारण आज आपण पाहिलं तर बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. आणि त्याचबरोबरीने आम्ही नगर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या सहवासामध्ये वाढलो ते कैलासवासी अनिल भैया राठोड अशा नेतृत्वाखाली आम्ही काम करणारी माणसं. त्यामुळे आजही बाळासाहेबांची प्रेरणा, उद्धव साहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो समाजामध्ये. काय त्यांना त्यांचं काय करायचं ते करू द्या. काही लोकांना पराभव मान्य नसतो, त्याच्यामुळे ते असे उलटे उद्योग करीत असतात. सोडून द्यायचं ना आपलं काम करीत राहायचं. उद्धव साहेबांची भेट घेतली, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काही चर्चा झाली का? त्यांनी वेळ पण दिली. मी उद्धव साहेबांना सुद्धा भेट घेतल्यानंतर एकच सांगितलं, साहेब मी नारा केलाय की 12ची 12 आमदार महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातून निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे. त्यामुळे उद्धव साहेबांनी सुद्धा मला सांगितलं, मला प्रचारात येता आलं नाही. उद्धव साहेबांनी 2-3 वेळा खंत व्यक्त केली. आमचे आमदार साहेब, संपर्क प्रमुख सुनील शिंदे साहेब त्यांच्या समोर उद्धव साहेबांनी खंत व्यक्त केली. म्हणलं साहेब तुम्ही जरी नाही आले तर आदित्य साहेबांनी शुभारंभ केलेला होता. साहेब मला म्हणले महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या सुरुवात, कार्यकर्त्यांचे मेळाव्याची सुरुवात नगर शहरामधून, नगर जिल्ह्यातून करायची आहे. ती सुद्धा लवकरात लवकर उद्धव साहेब त्या ठिकाणी तारीख देऊन आम्ही मोठा मेळावा नगर शहरामध्ये घेणार आहोत. उद्धव साहेबांना इतका आनंद झाला. आमचे शिंदे साहेबांना विचारा तुम्हाला, म्हणजे उद्धव साहेबांचा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने मी एवढा आनंद उद्धव साहेबांचा आज गगनात मावत नव्हता एवढा. शेवट त्यांना पण एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल भावना होती. एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक ते आज खासदार होतो. आता साहेब बोलले, अरे तू खासदार झाला, माझ्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे. कारण शेवट आम्ही एका परिवारातले होतो ना. लंके साहेब या पद्धतीने लोकसभेला विजय संपादित झालाय, विधानसभेबद्दल कॉन्फिडन्स निर्माण झालाय. काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी की आपण विधानसभेला कशा प्रकारची कामगिरी करू शकतो? उद्धव साहेबांनी काय सांगितलं त्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी साहेबांशी चर्चा करीत असताना साहेबांचा कॉन्फिडन्स पाहिला. साहेबांनी मला सांगितलं की आपण या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा, आत्तापर्यंत इतक्या जागा आल्या नाही इतक्या जागा महाविकास आघाडीच्या निवडून, हा विश्वास साहेबांच्या मला नजरेत दिसला. आता काय इंग्रजीचं त्याचं काय घेऊन बसलं. मराठी भाषा महत्वाची. मराठी ही महाराष्ट्रातली अस्मिता आहे आणि तुम्ही विचारता कुठं, मी कुठं उभा आहे आणि मला इंग्रजीचा प्रश्न इथं विचार, इथं मराठीवर विचारलं पाहिजे. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.